महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजल्यानंतर येणार आहे। निकालाचं काउंटडाऊन सुरू झालंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील। या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाईल। सध्या या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम विधिमंडळात सुरू आहे, पण सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलंय। याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल, कारण ठाकरेंकडे आता केवळ 16 आमदार शिल्लक आहेत आणि तेही अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो। अपात्रता निकालातले ठळक मुद्दे। एकूण 34 याचिकांचं 6 गटात विभाजन करून निकाल वाचला जाणार आहे। 200 पानांचा एक निकाल, त्यानुसार सुमारे 1200 पानांचं निकालपत्र आहे। 6 गटातील निकालाचा केवळ सारांश वाचला जाईल। संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल। सुनावणी अंती 2,11,000 पानांचा दस्तावेज तयार आहे। तर कोणत्या मुद्द्यांवर हा निकाल ठरणार आहे? विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कुणाचा व्हीप पात्र, सुरत गुवाहाटीला जाणं ही पक्षविरोधी कारवाई ठरते का? दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र आणि पुरावे, उलट तपासणीच्या वेळी साक्षीदारांची उत्तरं आणि वकिलांचा युक्तिवाद, तर आमदार अपात्रता निकालाचे परिणाम नेमके काय होऊ शकतात तेही पाहूयात। पक्षांतरबंदी कायद्याची नेमकी व्याख्या यामुळे स्पष्ट होईल। अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादा स्पष्ट होतील। अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार स्पष्ट होतील। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील। तर आमदार अपात्रता केसमध्ये ढोबळमानानं 4 शक्यता आहेत। आता या शक्यता नेमक्या काय आहेत ते पाहूयात। मुख्यमंत्री शिंदेंसह 40 आमदार हे अपात्र ठरू शकतात। प्रभूंनी बजावलेल्या व्हीपचं उल्लंघन झालंय असं सिद्ध झाल्यास ही कारवाई होईल। शक्यता दुसरी आहे, ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अपात्र होऊ शकतात। शिंदे गटाचा युक्तिवाद मान्य केल्यास ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हीप मोडला हे सिद्ध होईल। तिसरी शक्यता आहे, विधानसभा अध्यक्ष तटस्थ राहून प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे देण्यात येईल। चौथी शक्यता आहे, निकालाआधी नार्वेकर राजीनामा देतील आणि नवे अध्यक्ष आल्यास या सगळ्या गोष्टींना आणखी विलंब लागेल। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ अशी माहिती अनिल देसाईंनी दिली आहे। निकालाआधी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाईंनी प्लॅन बी बाबत माहिती दिली। निकालाआधी राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटतात कसे असा सवालही देसाईंनी उपस्थित केला। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सचिव अनिल देसाई साहेब आहेत, जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि पक्षाचे सचिव देखील आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया। देसाई साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर आतापर्यंत आम्ही बघत आलो, जेव्हापासून सुनावणी सुरू झाली त्या डे 1 पासून तुम्ही त्या सुनावणीला उपस्थित होतात।
त्याच्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून तुम्ही ती सुनावणी ऐकलेली आहे. आता या सुनावणीचा निकाल 10 जानेवारीला लागतोय सायंकाळी. काय किती मनात धाकधूक आहे आणि काय वाटतं काय निकाल असू शकेल? 10 जानेवारी या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे 2024ला हा आमदार अपात्रतेबद्दलचा निकाल अपेक्षित आहे आणि तो 10 तारखेला त्यांना देणं क्रमप्राप्त आहे. आता व्हीप कोणी कोणाचा पाळला हा वादाचा मुद्दा आहे. काही लोक म्हणतात की आमच्या सह्याच नाही आहेत. ह्या सगळ्या एकंदरीत जी काही सुनावणी झाली त्याच्या अंती तुम्हाला असं वाटतं की हा निकाल तुमच्या बाजूने लागेल किंवा तुमच्या विरोधात? सगळं पाहता अगदी क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतात ते सरळ सरळ दिसतंय. सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की व्हीप हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी नेमून दिलेला 2019मध्ये सुनील प्रभू यांचा व्हीप हा लागतो आणि त्या प्रकारचं व्हीप लागणं याला सुप्रीम कोर्टाच्या केसच्या निकालामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे बाकीचा भाग हा लागूच शकत नाही. 10 तारखेला एकतर तुम्ही अपात्र होणार म्हणजे तुमचे आमदार अपात्र होतील किंवा एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र होतील. त्यांच्या अपात्र होतील. तुम्ही हे ठामपणे सांगा. अर्थात ज्याप्रमाणे केस आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण ज्या घडामोडी झाल्या आहेत, ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या समोर आलेल्या आहेत, ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचं अवलोकन जर केलं तर सरळ सरळ दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.